तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषाला। या विश्वामध्ये कीर्ती असो की अपकीर्ती असो, काळाबरोबरचं सामर्थ्य असो, कर्म प्रदान करत असतं। कर्मानं दिलेलं ते सप्रेम भेट असतं। म्हणून हे संपूर्ण विश्व जे काही चालतं कर्मावर चालतं। या सर्वात्मक ईश्वराची जर आराधना करायची असेल, कर्माशिवाय त्याची आराधना करणं हे व्यर्थ आहे। या संपूर्ण विश्वाचं भरण पालन पोषण करणारं जे आहे ते कर्मच आहे। अनेक कर्मयोग्यांच्या तपश्चर्येमुळे हे जग आज त्याचे दैनंदिन व्यवहार पार पाडत आहे। या संपूर्ण पृथ्वीचा भार उचलण्याची जबाबदारी या कर्मयोग्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे। म्हणून भगवान परमात्मा सर्व शक्तिमान सर्व सत्ताधीश प्रभू अर्जुनाला सांगतात, अर्जुना मामनुस्मरण युद्धेच्या माझं स्मरण कर आणि युद्ध कर। हे तुझं नियत कर्म आहे। बाकीच्या कर्मा व्यतिरिक्त इतर गोष्टी ज्या आहेत तो मूर्खपणा आहे। सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण। तुला आलेलं फुटलेलं जे काही तत्वज्ञान आहे, प्राप्त झालेलं भ्रमित करणारं जे काही ज्ञान आहे ते या ठिकाणी तो निव्वळ मूर्खपणा आहे। या विश्वामध्ये आपल्याला वाचवू शकतं ते आपलं चांगलं कर्म, आणि आपल्याला खड्ड्यात टाकू शकतं ते सुद्धा आपलं वाईट कर्म। उच्च उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे एव्हरेस्टवीर प्रत्येक पावलाला सावध चित्तानं प्रत्येक पाऊल जेव्हा त्याला एव्हरेस्टवीर होण्यासाठी सहकार्य करत असतं, तेव्हा प्रत्येक पाऊल अतिशय जपून काळजीपूर्वक आणि कुशलतेनं तो विक्रमवीर टाकत असतो। जीवनामध्ये कर्म करत असताना योग हा कर्म सुकौशलम, कुशल कर्म करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। कारण अशा केलेल्या कुशल कर्माची दखल साक्षात परमात्मा घेत असतो। कुशल कर्माच्या पोटी जे परमतत्व निर्माण होतं तोच ईश्वर आहे। त्या ईश्वराची आराधना करण्यासाठी हे कर्मयोग भगवान श्रीकृष्ण सांगतात। गीता ज्ञानामध्ये सारथी शारंग धरू अर्जुनाची साक्षात भगवान परमात्मा त्या रथाचं सारथ्य करताना आहेत, समोर आहेत। समोरून येणारे बाण भगवंताला न लागता अर्जुनाकडे ते जात आहेत। त्या बाणांचा प्रतिकार अर्जुनाला करावा लागतो। प्रतिकार करत असताना त्या समोरच्या शत्रूंवर बाण स्वतः अर्जुनाला सोडावे लागत आहेत। भगवंत सांगतात, माझं स्मरण कर, मामनुस्मरण युद्धाचं स्मरण कर, तिथपर्यंत ठीक आहे, परंतु तुला लढणं हे श्रेयस्कर आहे। साक्षात भगवंत ज्या ठिकाणी आहे तो भगवंत सुद्धा सांगतो हे कर्म उचित सन्मान देणार आहे। आणि शूरासाठी त्याचं कर्म असं आहे, जर तो जगला, अर्जुनाला सांगितलं जातं की या कर्माचं फळ तुला असं मिळणार आहे, जिंकलास तर पृथ्वीचा सम्राट तू होशील, आणि जर तू वीरगतीला प्राप्त झालास तर स्वर्गाचं ऐश्वर्य तुला मिळेल। जो शूर असतो त्याच्या जीवनाचाही सन्मान असतो, आणि मृत्यूनंतर वीरगतीनंतर सुद्धा त्याच्या जीवनात सन्मानच असतो। तो सन्मान त्या वीराला प्राप्त होतो, त्या शूराला प्राप्त होतो, ते त्याच्या शूरत्वानं, त्याच्या शूरवृत्तीच्या कर्मानं। या जगामध्ये एक चुकीचं कर्म केलेलं आहे ते आपल्याला किती नडू शकतं, एक चांगलं कर्म आपल्याला आयुष्यात कुठे उपयोगी पडू शकतं सांगता येत नाही, परंतु ते त्याचा परिणाम त्या कर्मानुसार दाखवून दिल्याशिवाय राहत नाही। या जगामध्ये इतर गोष्टींना उपाय आहेत, कर्माला भगवंत सांगतात इलाज नाही। जो कर्म करत नाही त्याचं उच्चाटन करणं, नष्ट करणं याची जबाबदारी गांभीर्यानं दखल मी घेतो, मी त्याला नष्ट केल्याशिवाय राहत नाही, असंही भगवंत सांगतात। तेव्हा या विश्वामध्ये कर्म करायचं आहे, कुशल आणि ईश्वर समर्पित बुद्धीनं केलेलं कर्म हीच त्या ईश्वराची, त्या ईशाची, त्या परमेश्वराची, त्या परमतत्वाची सर्वोच्च आराधना आहे, साधना आहे। एक चुकीचं केलेलं कर्म दुसरं चांगलं कर्म करून सुधारता येऊ शकतं, अन्यथा याशिवाय एका चुकीच्या कर्माला ना कुठलं प्रायचित्त ना कुठला इलाज। तेव्हा आयुष्यामध्ये झालेल्या असतील चुका, वाईट कर्म झालेले असतील, परंतु त्या वाईट कर्मापासून परावृत्त होऊन इतर अनेक चांगली कर्म करण्यासाठी उद्युक्त होणं
प्रोत्साहित होणं, ती चांगली कर्म करणं, प्रसंगी वाईट कर्मांचा प्रभाव कमी होतो आणि चांगल्या कर्म हे तुमचं जीवन, तुमचा आत्मसन्मान, स्वकीर्ती ही संपूर्ण विश्वामध्ये प्रकाशमान करणारी असते. रामकृष्ण.